रमेश कडू। सर्वप्रथम सर्व नागरिकांना रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज दीपावलीचा एक कार्यक्रम और सर्वांनी वेळ काढून स्वतःचा अमूल्य वेळ काढून जे आपले आदिवासी बांधव आहेत त्या आदिवासी बांधवांना त्यांची दीपावली छोटीशी गोड जावी। आता या कोरोनामुक्त कालामध्ये सर्व खचून गेलेले आहेत, त्यांची दीपावली थोडी गोड जावी यासाठी आपल्या रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडतर्फे एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला। त्यामध्ये सर्व आपल्या बांधवांनी उपस्थित दाखवले। धन्यवाद। नमस्कार। प्रथमतः आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड, साई मंदिर, साई देवस्थान वहाल आणि रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळतर्फे एक आदिवासी बांधवांना, छोट्या मुलांना दीपावलीचं फराळ वाटप, दीपावली त्यांना साजरी करण्याचा एक चांगला असा उपक्रम हाती घेतलेला आणि साधारणतः 150 ते 200 पोरं आणि छोटी मुलांना फराळ वाटपाचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे। आणि हे सर्व करत असताना या कोरोना काळात परिस्थितीची जाण दीपावली ही कशी गोड करता येईल, कशी लोकांपर्यंत आदिवासी बांधवांना दीपावलीचं गोड एक कसं देता येईल ही संकल्पना त्यांनी राबवली। खरंच मनापासून अभिनंदन करतो पाटील साहेबांचं की त्यांनी एवढ्याच छोट्या का होईना आदिवासी बांधवांचा विचार करून एक चांगल्या प्रकारे आपला संदेश हा आपल्या बांधवांना सर्वांना दिलेला आहे की दिवाळी फक्त आपणच साजरी न करता, फटाके न वाजवता गोड दिवाळी कशी होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे। आणि मी मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। सर, दिवाली और साईं बाबा का पहले से ही नाता एक बड़ा अटूट नाता रहा है। जब गरीबों के पास पैसे नहीं थे दिए जलाने के लिए तो उन्होंने पानी से दिए जला दिए थे। आपने इन गरीबों के पेट के लिए जो आदिवासी बच्चों को जो दिया है, तो ये इस तरह की भावनाएं आपके हर प्रोग्राम में हम देखते रहते हैं, होती रहती हैं। तो ये प्रेरणा आपको कहाँ से मिलती है सर? आशिष जी, प्रेरणा माझ्या मागूनच येत असते। अर्थातच साईंचं रूप जे आहे बघितल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी पण येते आणि ह्याच्यातूनच प्रेरणा घ्यायची असते। साईंनी जे केलेलं आहे गोरगरिबांसाठी, म्हणजे तुम्ही बोलताय की पाण्याचे दिवे जाळले किंवा छोट्या मुलांना भूक लागले असले तर त्यांना गोडधोड देणं, दीपावलीचा अशा पद्धतीत गोडधोड देणं, हे आज एक आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी होत असतं आणि ह्या वर्षीसुद्धा आपण रोटरी क्लब ऑफ उल्वेनोडच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे। ह्या आदिवासींच्या मुलांना मी आपल्या मुलाखतीत सुद्धा बोललो होतो की आपल्या घरी जर गोडधोड झालेला असेल तर तो थोडासा आजूबाजूला सुद्धा ज्यांना मिळत नाही, अशा पद्धतीत ज्यांना मिळत नाही त्यांना सुद्धा आपण द्यायला पाहिजे। भले आप 10 घरं नाही तर 2 घरं तरी आपण अशा पद्धतीत स्वीट दिलं तर त्यांना फार आनंद वाटेल, त्यांची दिवाळी साजरी होईल। मनातून त्यांची दिवाळी साजरी झाली तर आपल्याला जो समाधान वाटतो आणि समाधानातून आंतरसमाधानातून जे आपल्याला एक सुख मिळतं ते वेगळं असतं। अशा पद्धतीचं हे कार्य रोटरी क्लब ऑफ उल्वेनोड सतत करत आहे आणि अशा पद्धतीत आपण कार्य करत असताना मला समाधान अशा पद्धतीत वाटते की साईंचा आशीर्वाद सर्वांवर राहो। ज्यांना समजा या कोरोना काळात फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, जे धंद्या पाण्यात असेल त्यांचं सुद्धा सगळ्यांचं रक्षण होवं आणि सर्वांची दीपावली जशी 2019ची चांगली झाली होती तशीच 2020ची सुद्धा दीपावली ही दुःखाची झालेली आहे। पुढे जाऊन सर्वांना सुखाचं एक आधार मिळो ही मी साईचरणी प्रार्थना करतो की आपण जे काय कमवत असाल त्याच्यातनं 10% सुद्धा आपला लोकांचं, म्हणजे जे अनाथ आहेत, ज्यांना काय आधार नाही अशा लोकांना 10% आपण द्यायला पाहिजे आणि त्यांच्या संसाराला मदत करायला पाहिजे। मी दीपावलीच्या माध्यमातून एकच सांगेल की आपण जर ह्या बातम्या ऐकल्यात आणि 1-2 लोकांना जर आपण गोडधोड दिलात, आपली ऐपत चांगली असेल तर आपण कपडा लत्ता दिलात तर फार चांगली दीपावली त्यांची सुद्धा होईल। आपल्याला मनातून आपल्या मनातील दिवे जे जळणार आहेत ते फार महत्त्वाचे असतात।
रोटरी क्लबच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष, आताचे अध्यक्ष 2019-20चे अध्यक्ष जे आहेत ते शिरीष कडू यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपण करत असतोच, पण तरीसुद्धा आठवण देणे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याने उपक्रम राबवून घेणे हे अध्यक्षांसाठी, अर्थातच रोटरी चे एक फाउंडर अध्यक्ष म्हणून, प्रेसिडेंट म्हणून मला फार त्यांचा गर्व आहे. आमच्या रोटरीच्या फॅमिलीचा फार मला गर्व आहे की अशा सर्व जे कार्यक्रम आहेत त्यांच्यासाठी ते नेहमीच सर्वजण एकत्र येऊन असे चांगले कार्यक्रम करत असतात.